आणि आता 10च्या 25 मोठ्या बातम्या आपण बघूयात। दक्षिण मुंबईत ठाकरेंच्या अरविंद सावंतांचा गुजराती भाषेमध्ये प्रचार, गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुजराती भाषेत पत्रकं। भविष्यात भाजपचं सरकार डोक्यावर बसलं तर मराठी माणसाला महाराष्ट्रात चांगली वागणूक मिळणार नाही, गुजराती एचआरच्या जाहिरातीवरून आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। ठाकरे गट हा मराठी माणसाचा ठेकेदार नाही, खऱ्या अर्थानं मुंबईतील मराठी माणसाला निर्वासित करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालंय, फडणवीसांचा हल्लाबोल। अजितदादांना शिरूरमधून घरातल्या व्यक्तीला उमेदवारी द्यायची होती, पण दादांचे उमेदवार निवडून येणार नसल्यानं आढळरावांना तिकीट, रोहित पवारांचा दावा। शिरूरमधील अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकरांना अमोल कोल्हेंना पाठिंबा आहे। शिरूरचे अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांनी तुतारी हे चिन्ह मिळालेलं होतं त्यांना। पुणे लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील काँग्रेसचे 10 आमदार पुण्यात तळ ठोकून बसणार। यशोमती ठाकूर, सुनील केदार, अभिजित वंजारी, नाना पटोलेंसह इतर 5 आमदार पुण्यात असतील, पक्षाला रोज रिपोर्ट देतील। जालन्यातील घाटनांद्रा गावामध्ये अब्दुल सत्तार रावसाहेब दानवेंविरोधात घोषणाबाजी। महायुतीची प्रचार सभा सुरू असतानाच सत्तार दानवेंविरोधात झाली घोषणाबाजी। नरेश म्हस्के प्रचारादरम्यान ठाकरे गटाच्या कार्यालयामध्ये घोषणाबाजी करत म्हस्केंचं शक्ती प्रदर्शन। ठाण्यातील 5 पाखाडी भागातल्या चंदनवाडी शाखेतला हा प्रकार। कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी आईसह पत्नी मैदानात। श्रीकांत शिंदेंना लीड देणं आता निवडून आणण्यासाठी आपण सहकार्य करा, आई लता शिंदे आणि पत्नी वृषाली शिंदे यांचं मतदारांना आवाहन आहे। जागृत रहा, शेवटच्या 2 दिवसात काहीही होऊ शकतं। आमच्याकडे उशिरापर्यंत बँकही उघड्या होत्या। पुढचे 3 दिवस मोबाईल चालू ठेवा, जमेल तिथे व्हिडिओ काढा। पैसे वाटपाच्या आरोपांनंतर मावळमधील सभेत सुप्रिया सुळेंचं मतदारांना आवाहन। अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील सभेचं राधाकृष्ण विखे पाटील आणि स्नेहलता कोल्हे एकाच मंचावर। महायुतीच्या प्रचार सभेत पहिल्यांदा दोघे एकत्र। अंतर्गत कलहामुळे स्नेहलता कोल्हे होत्या नाराज। जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, अशी कशी काँग्रेस वाढेल? राधाकृष्ण विखे पाटलांचा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना खोचक सवाल। तर स्वतःला काँग्रेसचे नेते 7.5 वर्ष महसूल मंत्री होता, एखादा प्रकल्प जिल्ह्यात आणला का? विखेंचा थोरातांना सवाल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची सामना वृत्तपत्राला मुलाखत। रविवार आणि सोमवारी 2 भागात मुलाखत प्रकाशित होणार। सॅम पित्रोदांकडून अनिवासी भारतीय काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा। काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी राजीनामा स्वीकारलाय, ट्विट करत जयराम रमेश यांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा एका तरुणाकडून पाठलाग। वांद्रे वरळी सिलिंगवर पाठलाग केल्याची माहिती। शुभम कुमार जगदीश कुमार असं तरुणाचं नाव आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय, चौकशी सुरू आहे। राज्यातील 4 जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर। मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात 10 जूनला मतदान। विद्यमान कार्यकाळ 7 जुलैला संपणार। संभाजीनगर धाराशिव जिल्ह्याचे नाव आता कायम राहणार आहे। नामांतराला विरोध करणाऱ्या सर्व याचिका न्यायालयानं फेटाळल्यात। मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दिलासा। सदावर्ते दाम्पत्याचं एसटी बँकेमधील संचालक पद रद्द झालंय। एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा दावा। तर संदीप शिंदेंनी आमच्याविषयी खोटी माहिती दिली, सदावर्तेंनी दावा फेटाळला। लोकसभेनंतर कधीही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागण्याची शक्यता। येवला दौऱ्यावर असलेल्या भुजबळ यांचं हे सुतोवाच आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 9 मे रोजी बंद राहणार आहे। देशांतर्गत विमानतळाची धावपट्टी बंद असेल। पावसाळा आणि नियमित देखभालीच्या कामासाठी निर्णय।